हॅलो मित्रांनो, शेवटचे 3 दिवस लाईव्ह ट्रेडिंगचा आणि ॲनालिसिसचे व्हिडिओ नाही आले कारण मला ताप असल्यामुळे मी व्हिडिओ बनवू नाही शकलो. आणि आज पण थोडं आहेत, आपण म्हटलं सोमवारसाठी आपण फक्त काय ॲनालिसिस करू शकतो ते आपण मी तुम्हाला सांगतो. कारण मी सोमवारी मोस्टली ट्रेड करीन. एवढं व्हिडिओ बनवून पण त्याला एवढे व्ह्यूज पण नाही, तर त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण जर ब्रेक घेऊ, मग त्याच्यानंतर आपण व्हिडिओ चालू करूया. कारण मी संध्याकाळी 7 वाजता ऑफिसमुळे येतो आणि त्याच्यानंतर मी बिना फ्रेश होता मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आणि त्याच्यानंतर पण व्ह्यूज येत नसतील ना, मग ते कुठे ना कुठे काय बोलतात त्याला, ते वाईट वाटतं बरोबर. त्यामुळे बाकी काय नाही, अगर व्ह्यूज आले असते आणि माझी अपेक्षा एवढी पण नाही की मला 1000-2000 व्ह्यूज होते. कारण आणि मराठी चॅनल असेल तर ग्रोथ जरा हळू होतं, हे मला माहिती आहे. पण माझं जरा जास्तच स्लो झालं. त्याने पण मला काय फरक पडत नाही. अगर माझे जे व्ह्यूअर्स आहेत त्याच्यापैकी अगर 10% लोकांना पण अगर माझ्याकडून प्रॉफिट होत असेल ना, तर मी त्यासाठी जास्त प्राऊड फील करतो स्वतःसाठी. मग त्या गोष्टीसाठी फक्त कसं थोडं व्ह्यूज आले ना, तर कसं मग करायला पण थोडं मोटिवेट मिळतं. आणि व्ह्यूज अगर 100-150 व्ह्यूज मिळत असतील तर त्याला अर्थ नसतो. म्हणजे कारण आपण एवढी मेहनत करून फक्त 100 लोक बघत असतील तर ते बरं पण नाही वाटेल. ठीक आहे, तर मी व्हिडिओ बनवीन जोपर्यंत होईल तोपर्यंत मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. ओके, आणि आता पण मिड कॅप निफ्टीमध्ये सोमवारी आपण काय ट्रेड करू शकतो, मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. अगर सुरुवातीपासून मी तुम्हाला विकली कॅन्डल दाखवतो की मागेच मी तुम्हाला सांगितलेलं की हा आठवडा एक साईडवेज असू शकतो आणि त्यामुळे मी ह्या आठवड्यामध्ये ट्रेड पण खूप कमी केला. ठीक आहे, अगर 1 2 3 4 ग्रीन कॅन्डल झालं, तसंच मी तुम्हाला सांगितलं एक रेड कॅन्डल बनवणं एक कंपल्सरी आहे किंवा चान्सेस असतात विकली कॅन्डल. तसं त्याने प्रॉपर एक रेड कॅन्डल बनवलं तर ह्यानंतर आपल्याला एक मोठा ट्रेंड मिळू शकतो. आणि त्याने अगर तुम्ही बघत असाल त्याने एक डोजी कॅन्डल बनवले बरोबर, त्यामुळे एक वरच्या साईडला एक बऱ्यापैकी मुवमेंटम येऊ शकते. तर मी माझी एंट्री, मिनिमम एंट्री आणि मॅक्झिमम एंट्री मिनिमम लॉट आणि मॅक्झिमम लॉट मी कुठे घेणार ते तुम्हाला सगळं क्लिअर सांगतो. अगर आता आपण विकली कॅन्डलवरती येऊ ना, 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती येऊ ना, तर तुम्हाला मी आधी सपोर्ट आणि रेजिस्टन्स लावून दाखवतो. त्या ट्रेडवरती मी क्वांटिटी डिसाईड करतो. हे बघा, पहिला तर हा जर आपला रेजिस्टन्स झाला. रेजिस्टन्स का झालं ते तुम्हाला सांगतो पहिले. कारण इथूनच मार्केट ह्या लेवलनंतर मार्केट बऱ्यापैकी खाली आलं. ठीक आहे, डाऊन साईडला गेलं, एक साईडवेज गेलं, त्याच्यानंतर परत हा ब्रेक करून बऱ्यापैकी खाली आला आणि शेवट इथपर्यंत आला. म्हणजे ऑलमोस्ट 400-500 पॉईंट इथून खाली पडला. आणि मग त्याच्यानंतर इथून आता हा मी तुम्हाला सांगितलं, हा झाला रेजिस्टन्स आणि हा झाला सपोर्ट. ठीक आहे, सपोर्टचं पण एक तेच रिझन आहे की मार्केटने इथूनच एक बऱ्यापैकी वरती मुवमेंटम झाली. म्हणजे इथून जो डाऊनफॉल केला इथूनच तो अप ट्रेंडला गेला. ठीक आहे, त्यामुळे माझा हा झाला रेजिस्टन्स झाला आणि हा झाला माझा सपोर्ट. ठीक आहे, तर आता मी माझी एंट्री सांगतो तुम्हाला कुठे असणार. हे बघा, फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक करत असेल ना, कारण बघा मार्केट बरोबर एकदम डब्ल्यू पॅटर्न बनवतं बरोबर, त्यामुळे अगर हा लेवल ब्रेक केला ना, तर आपल्याला मॅक्झिमम इथपर्यंतचा टार्गेट मिळण्याचे चान्सेस आहेत 12,563. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये मी जरा क्वांटिटी कमी करणार. कारण इथूनच अगर कधी कधी काय असं माहिती आहे, स्टार्टिंगपासून रेजिस्टन्स फेस व्हायला चालू होतात. ठीक आहे, त्यामुळे माझी क्वांटिटी कमी असणार. अगर समजा मी इकडे एक क्वांटिटी मारत, मी नॉर्मली 2 ते 3 पी सेल करत असेल ना, तर मी इकडे फक्त 1 लॉट पी सेल करीन. ठीक आहे, मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन आणि कमीत कमी त्याचा SL 10 पॉईंटचा तरी SL ठेवीन. कारण आता सध्या मार्केट वॉलेटाईल होणार आहे, त्यामुळे ते 10 पॉईंट तरी SL पाहिजेच. ठीक आहे, पण थोडा स्लाइटली इन द मनीमध्ये करायचं, जेणेकरून आपला रिस्क रिवॉर्ड आहे ना तो आपल्या हातामध्ये बसेल. मार्केट आपल्या अगेन्स्टमध्ये जात असेल तर तरी पण आपल्याला SL द्यायचंच आहे. अगर तुम्ही आउट ऑफ द मनी करता किंवा ॲट द मनीमध्ये करता, अगर इन द मनीमध्ये पण करता तर तुम्हाला तसं पण SL द्यायचंच आहे. आपलं SL फिक्स असेल ना, तर ॲट द मनी किंवा मग इन द मनीमध्ये करा पण प्रॉब्लेम नाही. पण पहिले तुम्ही एक प्रॉफिट जनरेट करून स्वतःकडे ठेवा, त्याच्यानंतर मग आपण इन द मनीमध्ये जाऊ. ठीक आहे, हा लेवल ब्रेक केला, वरतीपर्यंत येऊ शकतं. आणि समजा मोठा गॅपअप झाला आणि समजा एकदम मोठा गॅपअप झाला आणि डायरेक्ट अगर पहिल्या 5 मिनटाची ग्रीन कॅन्डल होऊन अगर 12,563चा अगर लेवल ब्रेक करतोय ना, तर मी माझे सर्व 2 ते 3 लॉट मी पी सेल करेन. ज्या हिशोबाने माझा SL बसत असेल त्या हिशोबाने मी क्वांटिटी पण मॉडिफाय करेन. ठीक आहे, मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन ह्या साईडला पण. ओके, एकदा एंट्रीमध्ये SL झाला आणि त्याच्यानंतर परत अगर माझ्या त्याच लेवलला मार्केट येत असेल ना, मी परत एकदा री एंट्री करेन, मॅक्झिमम 2दा एंट्री. आणि जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला ना, मी माझा SL हा सर्व कॉस्ट टू कॉस्ट करेन आणि ह्या लेवलचे आसपास मी थोडं अजून डीप इन द मनीमध्ये जाईन. म्हणजे ओके, आणि डाऊन साईडला मी तुम्हाला सांगतो, डाऊन साईडला ना एक मल्टिपल सपोर्ट्स मिळणार, त्यामुळे एक क्विक मुवमेंटम मिळण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. ओके, त्यामुळे क्वांटिटी कमी करा. कारण क्वांटिटी अगर मेन तुम्हाला मोठा ट्रेंड हवा असेल ना, तर त्याला 12,150 लेवल ब्रेक करायच पाहिजे. कारण तो इथून किंवा मग इथून कुठूनही रिबाउंड होऊ शकतो. ठीक आहे, कुठूनही तो रिव्हर्स होऊ शकतो. त्यामुळे अगर मोठा ट्रेंड हवा असेल तर 12,150 लेवल ब्रेक होणं गरजेचंच आहे. ओके, पण समजा फ्लॅट ओपन झालं आणि अगर हा लेवल ब्रेक करत असेल ना,
तर आपण एंट्री घेऊ शकतो. फक्त क्वांटिटी कमी करा. जिथे तुम्ही 4 लॉट अगर वरती कॉल बाय किंवा पी सेल करत असाल तर इथे कमीत कमी 2च लॉट घ्या. ठीक आहे. हा लेवल ब्रेक केला, मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. एकदा मार्केटला जायचं असेल ना तर तो 2च एंट्रीमध्ये निघून जाईल की साईडवेज 2 वेळ एस एल हिट झाला ना तर हे मार्केट समजून जायचं की साईडवेजच आहे. ठीक आहे. फक्त आपलं एस एल हा टार्गेट आपला कमीत कमी 1:4 किंवा 1:5 असेल ना तर 1-2 असेल त्याला तसं पण काही फरक पडत नाही. आणि त्याच्यानंतर समजा इथून लेअर ब्रेक केला तर पहिला टार्गेट कमीत कमी हा असायला पाहिजे. ओके. आणि मग दुसरा टार्गेट कमीत कमी हा वाला असायला पाहिजे. कारण मार्केटने त्याच्यानंतर इकडे बघा 2दा सपोर्ट घेतला, त्याच्यानंतर मार्केटवरती गेलं तर हा लेवल ब्रेक केला तरी हा वाला लेवलपर्यंत तरी मार्केट यायला पाहिजे. ठीक आहे. पण क्वांटिटी कमी करा, कारण मार्केटला डाऊनसाईडला तुम्हाला पैसे द्यायचे असतील ना तर तो कमी लॉटमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी प्रॉफिट देऊन जाईल. पण मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या आणि प्रत्येक 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला आपला एस एल सगळा कॉस्ट टू कॉस्ट करा. ठीक आहे. कारण कॉस्ट टू कॉस्ट असेल की आपला ट्रेलिंग असेल हिट असेल ना तर समजून जातं की ते मार्केट आहे फक्त आणि फक्त साईडवेजच आहे. ठीक आहे. त्यामुळे परत एकदा क्लिअर सांगतो, मोठा ट्रेंड हवा असेल तर हा लेवल ब्रेक करायला पाहिजे आणि हा वाला लेवल ब्रेक करायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्या इन बिटवीन असेल तर फक्त क्वांटिटी कमी करा. हा लेवल मोठा ब्रेक केला किंवा हा लेवल डाऊन साईडला ब्रेक करा. तुम्ही नॉर्मली आपण जेवढ्या क्वांटिटी मारतो तेवढं मारू शकतो. पण एस एल स्ट्रिक्ट ठेवा. कमीत कमी 10 पॉईंटचं अगर एस एल ठेवायला पाहिजे अगर तुम्ही सेलिंग करतात आणि बाईंग करत असाल तर. अगर तुम्ही ॲट द मनीमध्ये करत आउट ऑफ द मनी करून उपयोगच नाही. ॲट द मनीमध्ये करा आणि स्ट्रिक्ट एक्सेल लावा. एस एल हिट झालं तर तुम्हाला काही करून मार्केटमधून निघायचंच आहे. मग परत वाट नाही बघायची नाही मार्केट एस एल गेला परत वरती येईल मार्केट, तर तसं होत नाही. एस एल गेला ठीक आहे, आपण परत एकदा पाहिजे तर रिएंट्री करू. ठीक आहे. पण एस एलमध्ये कधीही एक्झिट मारा. ठीक आहे. अगर बाईंगमध्ये अगर करत असाल, अगर ॲट द मनीमध्ये वगैरे करत असाल तर 5-7 पॉईंटचा एस एल हा इनफ होऊन जाईल. ठीक आहे. पण सेलिंग करत असाल, इन द मनीमध्ये करत असाल तर 10 पॉईंट पाहिजे. ॲट द मनीमध्ये करत असाल किंवा आउट ऑफ द मनी करत असाल ते 5 ते 7 पॉईंट तरी पाहिजे. ठीक आहे. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.